भाई शौचालय का काम उन लोगों को करना है, तो जो यहाँ रहता है, जो जमीन में काम करता है, उसके लिए जनता खड़ी है। उनके लिए थोड़ी ना हेलीकॉप्टर से आए, हेलीकॉप्टर से उतरे और हेलीकॉप्टर से वापस चले गए। रहता हूँ अगर जरूरत पड़ा तो मैं बोलता हमारी गाड़ी धंधा बंद करो, क्योंकि हमको ये काम नहीं लड़ेंगे तो मेरा फायदा होगा। लालू भाई वो बोल रहे हैं कि आप हमारे साथ प्रचार करो। आप, हाँ, मैं आपका क्यों प्रचार भाई, आप ग्राउंड में काम करो। तो मैडम पहले चुनाव इधर से लड़ चुकी है और ज्येष्ठ समाज सेविका है, लेकिन मैं तो मजाक से बोला कर हमारे लालू भाई के अच्छे, ठीक है ना, हमारे भी बहन है। लालू भाई से हमारा रिश्ता जरा अलग है। काय सांगणार, कशा प्रकारे बघता तुम्ही या घटनेला? एक आपली लोकशाही आपल्या देशात आहे आणि असं एक माणूस जो उभा राहिलेला आहे त्याला प्रचार सुद्धा करायला मिळत नाही आहे, एकंदरीत काय सांगणार आहे? बघा, तुम्हाला हे खूप मोठं एक्झाम्पल आहे. विधानसभेला लोकसभेला जो नेरेटिव्ह ते म्हणत होते बीजेपी की खोटा नेरेटिव्ह पसरवत आहेत की संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला 135 वॉर्डमध्ये दिसेल की संविधानाचा उपयोग करून संविधानाच्या संविधानिक पदांवर बसून त्या संविधानाचा कसं मुस्कटदाबी करायचे, ज्या संविधानाने अधिकार दिलेले आहेत. लोकशाहीमध्ये मतदाराला मतदान करण्याचा पण अधिकार आहे आणि निवडणुकीला उभा राहण्याचा पण अधिकार आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असू दे, हिंदू असू दे, मुसलमान असू दे, शीख असू दे, ईसाई असू द्या, कोणत्याही धर्माचा असू दे, प्रत्येकाला एक वोटचा अधिकार आहे, तसं मतदानाला उभा राहण्याचा पण अधिकार आहे. परंतु वॉर्ड 135 हे मला तर वाटतं फक्त महाराष्ट्रापुरतं, मुंबईपुरतं न होता संपूर्ण देशासाठी एक उदाहरण आहे. प्रत्येक ठिकाणी हे प्रकरण घडत आहेत, परंतु काही लोक भीतीमुळे किंवा बीजेपीच्या ताकदीपुढे इतके सरेंडर झालेले आहेत की ते पिक्चरमध्ये येत नाहीयेत. परंतु मी खरंच अभिनंदन करेन लालूभाईचं की त्यांनी समोर येऊन ते सांगण्याचं धाडस केलं. कारण बीजेपी अशी एक ताकद आज देशामध्ये आहे की त्यांच्याकडे निवडणूक आयोग त्यांनी विकत घेतलेला आहे, पोलीस यंत्रणा त्यांनी, न्याय प्रणाली विकत घेतलेली आहे, कोर्ट विकत घेतलेला आहे, पोलीस यंत्रणा विकत घेतलेली आहे, मेन स्ट्रीम मीडिया विकत घेतलेला आहे. जो मीडिया आपण बोलतो लोकशाहीचा चौथा कप, तो सुद्धा त्यांनी, काही न्यूज चॅनल जे आहेत ते इमानदारीने दाखवतात. हे सगळं त्यांच्या हातामध्ये असताना त्यांनी लोकशाहीच्या धज्या उडवलेल्या आहेत. आणि त्याचं उदाहरण एक छोटासा वॉर्ड तुम्ही बघा, ते लोक पुन्हा पुन्हा म्हणतात की महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. लोकल बॉडी इलेक्शन या कार्यकर्त्यांच्या, टॉयलेट, गटर, या नाली, रोड, या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आणि त्याच्यासाठी ही मुंबई महानगरपालिका ही जगातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे. एका केरळ राज्याचं जे बजेट आहे तेवढं मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे. म्हणजे यांना ही मुंबई यासाठी हातात घ्यायची की ही मुंबई गुजरातला ट्रान्सफर झाली पाहिजे. आणि म्हणून मुंबईच्या एकेका वॉर्डवर स्वतः इकडचे एक्स MP, इकडचे CM, इकडचे इलेक्शन कमिशन, इकडचं CP, मुंबई कमिशनर, हे सगळे एका वॉर्डवर बीजेपीसाठी काम करत आहेत, असा आमचा संपूर्णपणे आरोप आहे. इकडचे लोक म्हणून आमचा पूर्णपणे आरोप आहे की या सगळ्या यंत्रणांचा उपयोग चुकीच्या पद्धतीने त्यांच्या विरोधात उभे असलेल्या, विरोधात नाही, आता बघा आमच्या वॉर्डमध्ये 16 उमेदवार उभे आहेत, परंतु लालूभाई हे गेल्या वेळेचे सेकंड रनर अप आहेत. म्हणजे यावेळेस ते अपक्ष म्हणून जिंकणारच आहेत. यांना इतकी धास्ती आहे की यांना पब्लिकमध्ये फेस नाही करू शकत. एकीकडे उत्तर भारतीयांची हिंदुत्ववादी पार्टी म्हणणारी बीजेपी, लालूभाई यादव हे प्रॉपर हिंदू आहेत. मग तुमच्या बीजेपीमध्ये काम करणाराच माणूस हिंदू आहे का तुमच्या दृष्टीने? बीजेपीचा समर्थक नसलेला माणूस हिंदू नाहीये का? हे बीजेपीने आता सांगण्याची वेळ आलेली आहे आणि हे विचारण्याची वेळ आता जनतेने आलेली आहे. कशा प्रकारचं सोच आहे कुठलंय इथे, कशा प्रकारचा माहोल आहे? मागच्या लोकल बॉडी इलेक्शनला लालूभाई जे आहेत ते अगदी क्लोज टू विन होते. म्हणजे ते जवळजवळ 200 ते 300 मतांनी हारलेले आहेत. त्यांची आई उभी होती, म्हणजे त्यांच्या आईचा चेहरा समाजामध्ये इतका नव्हता. त्यांच्या कामाच्या याच्यावर, म्हणजे सामाजिक कामांवर त्यांची आई सेकंड रनर होती. आणि सगळ्यांना माहिती आहे की लालूभाईंचं इथे काम जे आहे ते फक्त निवडणुकीच्या 20 दिवसांपुरतं नसतं. पूर्ण 5 वर्ष लालूभाई इथे, कोणी असो किंवा नसो, तो माणूस समाजाचं काम करणारा एक तळागाळातला कार्यकर्ता नाही, तो समाजातला माणूस म्हणून काम करतो. मग तो कोणत्याही धर्माचा असू दे, तो हिंदू असू दे, तो मुसलमान असू दे, तो बुद्धिस्ट असू दे, सगळ्यांसाठी लालूभाई भाऊ म्हणून उभे राहतात. आणि त्याचीच आज त्यांना म्हणतात ना, जनता जनार्दन आहे. ते जर डोक्यावर घेऊ शकते तर ते खाली आपटण्याचं काम सुद्धा जनता करू शकते. आणि आज एवढ्या मोठ्या ताकदी लालूभाईंच्या विरोधात उभा असताना जनता, वॉर्ड नंबर 135 मधील जनता त्यांच्या बरोबर स्ट्रॉंगपणे उभी राहिली की लालूभाई आप खडे रहो, हम तुम्हारे साथ है. नेत्याला बोलावं लागतं जनतेला की तुम्ही माझ्या बरोबर उभे राहा. पण पहिल्यांदा या वॉर्डमध्ये असं झालं की जनता बोलली लालूभाई आप खडे रहो, हम आपके साथ है. ही वेगळी एक गोष्ट आहे की जनता आता जागृत झालेली आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे इकडचे सगळ्या समाजाचे लोक, ही जी माझ्या बरोबर उभी आहेत, याच्यामध्ये मुस्लिम्स आहेत, याच्यामध्ये हिंदू आहेत, याच्यामध्ये बुद्धिस्ट आहेत, हे सगळ्या प्रकारचे प्रतिनिधी आहेत प्रत्येक बूथचे.
प्रत्येक सेक्टरचे प्रतिनिधी आहेत. मग इकडचा जो मोहिते पाटील नगर आहे, म्हाडा आहे, सोनापूर आहे, इकडचं जे आरबीटी आहे, रोमा बंजारा चिकूवाडी आहे, इकडचं शिवनेरी आहे, या सगळ्यांचे प्रमुख तिकडचे लोकल लीडर आहेत. आणि या सगळ्यांच्या जवळून 1-2 हजार मतं आहेत. म्हणजे लालूभाई इथेच 5-5.5 हजार मतं घेतात, त्यांच्या पॉकेटमध्ये आहेत, एवढी लोक तयार आहेत. आणि विशेष म्हणजे यांच्यासाठी येणारी गर्दी कोणी दारूची बॉटल, बिर्याणीचे पॅकेट आणि पैशाच्या पॉकेटसाठी येणारी गर्दी नाहीये. लोकांना आता बदल पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्या बीजेपीला या वॉर्डात तरी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करून एक बेस्ट एक्झाम्पल आम्ही देशासमोर ठेवू की पैशाच्या ताकदीपुढे बोलतात ना, धनशक्ती पुढे जनशक्ती जिंकते, हा एक्झाम्पल आम्ही लोकांना देणार आहोत. काय सांगणार की असं एक जे हिंदू म्हणून बीजेपी बरोबर जुळलेले आहेत त्यांनी विचार करावा की जो बीजेपी समर्थक असलेला माणूस, त्याच्या बाबतीत जर हे होऊ शकतो, जो स्वतः हिंदू आहे त्याच्या बाबतीत जर बीजेपी एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने काम करू शकते, तर एका सामान्य लोक जी, आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये 50% उत्तर भारतीय लोक आहेत. माझी उत्तर भारतीयांना अपील आहे, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, उत्तर भारतीय लोक इथे कष्ट करण्यासाठी येतात, रिक्षा चालवतात, टॅक्सी चालवतात, वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात. एकीकडे मनसे मराठीचा मुद्दा करून उत्तर भारतीयांना मारतात, बीजेपी सांगते की आम्ही उत्तर भारतीयांबरोबर आहे. पण उत्तर भारतीयांची मतं कुणाला, फक्त प्रत्येक पार्टीला उत्तर भारतीयांची मतं पाहिजेत. उत्तर भारतीय त्यांना नको आहे नेता म्हणून, त्यांना फक्त लाथा घालण्यासाठी तू मार आणि आम्ही वाचवण्याचं काम करतो आणि त्यांची मतं घेऊन ती लोक सत्तेत येतात. कारण इकडून भीती दाखवली जाते, मग हा बीजेपीकडे पळतो उत्तर भारतीय की जाऊ दे इकडून मारतील, मग इकडून. या दोघांचं मिलीभगत आणि ह्या उत्तर भारतीयाचा पुळका इकडच्या कुठल्याही प्रस्थापित राजकीय नेत्यांना नाहीये. म्हणून उत्तर भारतीयांनी आता आपली स्वतःची वेगळी ताकद करायची आहे. म्हणूनच मला असं वाटतं यांचं हिंदुत्व जे आहे ना, ते वेगळी हिंदुत्व आहे. यांचं हिंदुत्व यांच्या सोयीचं हिंदुत्व. यांना लोकांमध्ये फक्त हिंदू मुस्लिमचे दंगे भडकवण्यासाठी हिंदुत्व पाहिजे. किरीट सोमय्या येथे येऊन धमकी देतो, तू परप्रांतीय आहे, तू रोहिंग्या आहे. मग माझा किरीट सोमय्यांना सवाल आहे, तुम्ही पण परप्रांतीय महाराष्ट्रासाठी, कारण तुम्ही गुजरात येऊन इथे धंदा, गुजरात करून इथे येऊन धंदा करता. मुंबई सगळ्यांचं पोट भरते. मुंबई जर तुमचं पोट भरते ना, तुम्हाला बिझनेसमॅन करू शकते, तर मुंबई गरीब उत्तर भारतीयांना पोचणारी सुद्धा आई आहे. उत्तर भारत त्यांचा जर बाप असेल तर मुंबई त्यांना आई म्हणून सांभाळेल. मुंबादेवीला मानणारे उत्तर भारतीय आहेत. ताई, अपील काय करणार आहे असताना लालूभाईवर काय अपील करणार आहे? माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. बघा, लोकशाहीचा उत्सव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्वतःचं मत विकणं म्हणजे स्वतःच्या आया बहिणीची इज्जत विकण्यासारखं, हे बाबासाहेबांनी सांगितलंय. लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना यांनी लोकशाहीला घाणेरड्या पद्धतीने या देशाचं स्वरूप त्यांनी केलेलं आहे. काही दिवसांनी ते लोक अशी परिस्थिती करतील की लोक उमेदवारी अर्जच नाही भरणार. आणि जशी पूर्वी राजेशाही होती, राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा, सामान्य लोकांच्या मतदानाला किंमत ठेवणार नाहीत. त्यामुळे आता त्यांनी 72 ठिकाणी बिनविरोध निवडून आणले. अशाच पद्धतीने साम दाम दंड भेद हे सगळं वापरून त्यांनी निवडून आले. ही लोकल बॉडी इलेक्शन मला असं वाटतं सामान्य लोकांनी हातात घ्यावी. नेत्यांना बाजूला सोडून त्यांनी सामान्य लोकांनी हातात घ्यावी. 10-10, 5-5 ठिकाणी प्रत्येक पक्षाचे गट पडलेले आहेत, तुकडे झालेले आहेत. अशा प्रस्तावित पक्षांना मतदान न देता जो तुमच्यातला एक कार्यकर्ता आहे, त्याच्यासोबत इकडच्या सामान्य लोकांनी उभं राहावं, मुंबईकरांनी उभं राहावं. मला वाटतं इकडच्या उत्तर भारतीयांनी जरी ठरवलं ना, मुस्लिम उत्तर भारतीय, दलित उत्तर भारतीय, हिंदू उत्तर भारतीय, युपी बिहारच्या लोकांनी जरी ठरवलं ना की आम्ही यावेळेस आमच्या मधल्या माणसाला निवडून देऊ, तर मला वाटत नाही मुंबईचा महापौर या लोकांना विचारित घेतल्याशिवाय होईल. आणि कोणत्याही प्रस्तावित, मला तर वाटतं बीजेपीला हद्दपारच करा, मुंबईचा महापौर होऊ देऊ नका, कारण मुंबईचं गुजरात झाल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक प्रश्न आहे, लालूभाईचा महत्वाची गोष्ट, आम्हाला जे लोकचिन्ह मिळालेलं आहे, आतापर्यंत तुम्ही आमच्या समोर घेऊन बसलेला आहात कॅमेरा, आणि कॅमेरा आजच्या याच्यातली सगळ्यात मोठी ताकद आहे. आम्ही लोकशाही म्हणजे बोलतात ना, कॅमेराला आजच्या तारखेतला कॅमेरा हे आमचं बंदूक झालेली आहे. म्हणजे कॅमेरामध्ये आम्ही व्हिडिओ केल्यामुळे आम्ही जनतेला दाखवू शकतो की नवनाथ बन आमच्या ऑफिसमध्ये आला, किरीट सोमय्या आमच्या ऑफिसमध्ये आला, हे कॅमेराने टिपलाय. हाच कॅमेरा आता समाजाचं चित्र दाखवेल लोकांसमोर. हाच कॅमेरा आमचं चिन्ह आहे. हा कॅमेरा 14व्या नंबरवर आहे. हा कॅमेरा फक्त जनतेचे प्रश्न लोकांसमोर, महापौर म्हणून तिथे कदाचित मला असं वाटतं येणाऱ्या काळात बघा कसं आहे चित्र बदलू शकतं. ही सीट एवढी हॉट सीट झालेली आहे की बीजेपीलाही कदाचित वाटेल की हा माणूस आमच्या बरोबर पाहिजे, की आम्ही याच्यावर अन्याय नाही केला. आणि जर उद्धव ठाकरे आणि मनसे सत्तेत बसली तर तेही म्हणतील की तुझ्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही तुला आमच्या बरोबर देतो. तर उपमहापौर करण्याची वेळ आली किंवा महापौर बनण्याची वेळ आली तर आमचे लालूभाई तिथे बसतील आणि एक उत्तर भारतीयांचं प्रतिनिधित्व ते करतील. आणि त्या कॅमेरा, तो कॅमेरा, या वॉर्डचा कॅमेरा आम्ही अख्ख्या मुंबईला दाखवू की बघा, स्लमला बदलायची वेळ आली तर आम्ही या मंडळाचं कुलाबा करू शकतो. हे जे आमचं स्वप्न आहे की मंडळा सुद्धा कुलाबा होऊ शकतो. जसं मोदींनी दाखवला पॅटर्न, गुजरात पॅटर्न दाखवला, आम्ही आमचा मंडळ पॅटर्न दाखवू की बघा ठरवलं तर गोष्टी बदलू शकतात आणि ते कॅमेऱ्यातून दाखवू. आप जन समर्थन देख सकते हैं, पूरे व्यापारी
जो घर लोग काम पे जाते थे वो सब छुट्टी करके बोले अब 15 तारीख तक छुट्टी रहेगा, हम लालू भाई का प्रचार करेंगे। लालू भाई को अगर जेल में डालते हैं तो डाल दो, लेकिन इलेक्शन मंडाला 135 की जनता लड़ेगी, व्यापारी लोग लड़ेंगे। सर एक और भी जाएंगे क्या? मुझे वो लोग परेशान कर सकते, जनता को तो नहीं ना। मैं यहाँ पिछले 30 साल से रहता हूँ, पिछले 30 साल से रहता हूँ, हर घर के लोगों को जानता, हर व्यापारी, हर माँ बहन बेटी को सबको जानता हूँ। उन्होंने कहा लालू भाई अगर आपको जेल में भी वो लोग डाल दिए तो लोग जेल में रह के भी चुनाव जीतते हैं, तो आपको जेल में भी डाल दिए ना, लेकिन उनको लेके जाना है तो बोलना यहीं से ऑफिस से अरेस्ट करो और पैदल लेके चलो हमारे को। इतना पड़ताल कर रहे हैं। और इलेक्शन 135 की जनता, अदर पार्टियों का समर्थन आना चालू हो गया है, लोग अभी समर्थन देना चालू किए हैं, क्योंकि आपके ऊपर अन्याय हुआ है। अगर आप चुनाव नहीं जीतते तो लोग आपको रहने नहीं देंगे। बीजेपी के लोग प्रशासन से तो भरोसा ही उठ गया है। जो प्रशासन के मुखिया यहाँ बैठे हैं, हमारे सीनियर पीआई मधु घोरपड़े, वो बोलती है आपको डायरेक्ट उनका कहना है कि हम 16 तारीख के बाद आपका रजिस्टर करेंगे, तो हम प्रशासन पे क्या भरोसा करेंगे। वो बोलते हैं हमारे ऊपर वालों का दबाव है, तो प्रशासन पे क्या भरोसा, जनता पे ही भरोसा है खाली। मुझे प्रशासन से कोई भरोसा अब नहीं बचा है। हमारी निशानी हमारी निशानी घर घर की निशानी माँ बहनों की निशानी। इधर भी 10-5 मिनट आगे पहले जान